नमस्कार मित्रांनो. दोन मित्र होते, अमित आणि सुनील. दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होते आणि दोघांनाही जवळपास एकसारखाच पगार होता. एक दिवस दोघांनी मिळून शेअर मार्केटमध्ये 10,000 रुपये गुंतवले. अमित हा दर महिन्याला SIP सुरू केली व ती सलग 5 वर्षे SIP सुरू ठेवली. सुनील मात्र अमित प्रमाणे काम न करता तो व्हॉट्सअप वरील ग्रुपच्या मिळणाऱ्या टिप्स वरती काम करत गेला. शेअर मार्केटच्या टिप्स युट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम्स यासारख्या चॅनेल वरती खूप साऱ्या मिळतात आणि त्याद्वारे कमी वेळेत त्यानं भरपूर पैसा मिळवण्याचा प्लॅन केला. आणि 5 वर्षानंतर अमितचं इन्व्हेस्टमेंटची किंमत ही 50,000 रुपये झाली. मात्र सुनीलकडे जे पैसे होते, जे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते, ते सर्व त्याचे पैसे हे लॉस मध्ये गेले. ते सर्व पैसे शेअर मार्केटने खाऊन टाकले. आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न पडतो की दोघेही मित्र एकसारखे होते, दोघांनी एका वेळी शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली. यापैकी अमितने चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवलं, मात्र सुनील हा लॉस करून घेतला. आणि याचं कारण काय असू शकेल हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजून येतं की या दोघांच्या मधील असणारी मानसिकतेतील बदल हाच महत्वाचा एक गुण आहे, ज्यामुळं सुनीलने लॉस करून घेतला व अमित हा प्रॉफिट मध्ये गेला. मित्रांनो, स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यासाठी, स्टॉक मार्केट मधून पैसा मिळवण्यासाठी पैसे तर लागतातच, परंतु फक्त पैसा असून उपयोगाचा नाही. शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचे असेल, शेअर मार्केटमध्ये आपल्याला जर यश मिळवायचे असेल तर पैशाबरोबर आपल्याला चांगला माइंडसेट म्हणजे मानसिकता सुद्धा आपली चांगली असली पाहिजे, आणि तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट करून घेऊ शकतो. आणि यासाठीच आजचा आपला व्हिडिओ हा बनवण्याचा उद्देश आहे की शेअर बाजारमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे योग्य प्रकारची मानसिकता आपल्याकडे असली पाहिजे. आणि मानसिकता या 2 प्रकारच्या असतात. जर आपण स्टॉक मार्केट मधील संदर्भाचा विचार केला तर एक श्रीमंत मानसिकता असते आणि एक गरीब मानसिकता, म्हणजे आपण ज्याला आपल्या दैनंदिन भाषेमध्ये म्हणतो एक ग्रोथ माइंडसेट असतो आणि एक फिक्स्ड माइंडसेट असतो. तर आपण कशा प्रकारे या दोन्ही मानसिकतेतून काम करणाऱ्या माणसं कशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये काम करतात हे आपण पाहू. आणि यानुसार आपल्याला ठरवायचं आहे की आपली मानसिकता काय आहे आणि कशा प्रकारे आपण श्रीमंत मानसिकतेकडे जाऊ शकतो. नमस्कार, मी सूरज आणि आपलं या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूया की गुंतवणुकीकडे, इन्व्हेस्टमेंट कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असतो. ज्याची मानसिकता श्रीमंत असते, ज्याची ग्रोथ माइंडसेट असतो, तर तो शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी वेल्थ क्रिएशन करण्याचं साधन म्हणून पाहत असतो. याच्या विरुद्ध ज्याची पुअर माइंडसेट असतो, ज्याचा फिक्स्ड माइंडसेट असतो, तर तो शेअर मार्केट म्हणजे जुगार, कमी वेळात जास्त प्रॉफिट मिळवून लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट आहे, असा त्याचा समज होत असतो. आपण मला कमेंट करून लिहा की तुमची मानसिकता यापैकी कोणती आहे. पुढचा एक महत्वाचा गुणधर्म आहे, तो गुण म्हणजे रिस्क कडे पाहण्याचा दृष्टिकोन. ज्याचा फिक्स्ड माइंडसेट आहे तर तो रिस्क घेण्याची तो टाळतो. लॉस होईल या भीतीने तो रिस्क घेत नाही किंवा कोणतीही रिस्कचा अनालिसिस न करता तो डायरेक्ट त्या ट्रेड मध्ये किंवा त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये उडी मारतो. परंतु ज्याची मानसिकता चांगली आहे, श्रीमंत ज्याची मानसिकता आहे, तो अभ्यास करतो आणि जोखीम स्वीकारतो. मी इन्व्हेस्टमेंट करत आहे तर त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मी किती रुपयाचा लॉस करून घेऊ शकतो, माझी सध्याच्या कंडिशन द्वारे मी किती रुपयाचा लॉस करून घेऊ शकतो, हा दृष्टिकोन श्रीमंत माइंडसेट असणारा व्यक्ती पाहतो. आणि त्यामध्ये जर लॉस झाला तर थोड्या लॉस मध्ये घेऊन तो बाहेर पडत असतो. त्यामुळे श्रीमंत मानसिकतेकडे असणारी लोक लॉस झाला तरी लवकर ते हार मानत नाही, कारण त्यांचा झालेला लॉस हा थोडा असतो.
दुसरं आपण पाहू शकतो की शिकण्याची तयारी, नवीन एखादी गोष्ट शिकण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात. तर श्रीमंत मानसिकता असणारे व्यक्ती हा नवीन नवीन कंपन्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करतो, टेक्निकल अनालिसिस करतो, फंडामेंटल अनालिसिस करतो, सेंटिमेंटल अनालिसिस करतो आणि सर्व त्यांच्या कंपन्यांचे जे रिपोर्ट्स असतात तर ते रिपोर्ट्स वाचतो. या विरुद्ध गरीब मानसिकतेचा जो माणूस आहे तो मिळणाऱ्या टिप्स वरती, आपल्या मित्रावरती किंवा ज्या न्यूज चॅनल वरती ज्या अफवा येत असतात तर त्या अफवावरती विश्वास करून तो काम करत असतो. त्याची शिकण्याची तयारी नसते. या विरुद्ध जो श्रीमंत मानसिकतेचा माणूस आहे तो शिकण्यासाठी कायम तयार असतो. आणि हा एक महत्वाचा फरक आहे. आपल्याला आता बघायचं आहे, आपल्याला विचार करायचा आहे, स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की आपली यापैकी कोणती मानसिकता आहे. आणि जर आपली गरीब मानसिकता असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला श्रीमंत मानसिकतेकडे वाटचाल करण्यासाठी शिकण्याची तयारी, शिकण्याची वृत्ती हे नेहमी ठेवावी लागेल. सर्वात महत्वाचा एक गोष्ट आहे म्हणजे पेशन्स, संयम आपल्याला असायला पाहिजे. श्रीमंत मानसिकतेचा जो माणूस आहे तो एखादा चांगला स्टॉक निवडल्यानंतर तो स्टॉक मध्ये वर्षानुवर्षे त्या स्टॉकला घेऊन राहतो, जोपर्यंत त्याचा जो अभ्यास आहे, जो त्याचा अनालिसिस केलाय ते अनालिसिस जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो स्टॉक तो घेऊन चांगला राहतो. उलट गरीब मानसिकता असणारा जो माणूस आहे तो थोड्याच दिवसामध्ये प्रॉफिट झाला पाहिजे असं विचार करत असल्यामुळं तो त्याच्याकडे पेशन्स नसतात. काही दिवस तो स्टॉक घेतल्यानंतर चालत नाही, ज्यावेळी असं वाटतं त्यावेळी तो स्टॉक विकतो आणि दुसरा स्टॉक खरेदी करतो. असा तो प्रत्येक वेळी स्टॉक बदलत बदलत राहतो आणि यामुळेच तो सतत लॉस मध्ये जाऊ शकतो. यासाठीच आपल्याला श्रीमंत मानसिकता स्वीकारायची असेल तर आपल्याकडे पेशन्स हा डेव्हलप करता आला पाहिजे. काही वेळा आपल्याकडे पेशन्स हा अंगभूत असतो, परंतु काही वेळा तो आपल्याला तयार करावा लागतो आणि हा पेशन्स, हा संयम आपल्याला डेव्हलप करावा लागेल. आणि जेवढा जास्त आपल्याला पेशन्स असेल तितका मार्केट आपल्याला चांगलं यश देण्याची संधी देत असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की दोघांच्या मानसिकतेमधील एक फरक की ज्यावेळी मार्केट खाली पडत असतं इतर कोणत्याही कारणास्तव, जसं आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये स्टॉक भरपूर खाली आले होते, तर ते मार्केट पडल्यानंतर जो श्रीमंत मानसिकतेचा माणूस आहे तो असा विचार करतो की कमी भावात मला चांगले शेअर खरेदी करायला मिळाले. म्हणजे जसं आपण बघतो की चांगली एखादी वस्तू आपल्याला कमी रेटमध्ये मिळतं, म्हणजे सेल्स डिस्काउंट मध्ये मिळत असतो, त्यावेळी तो ते घेणं आपल्याला जास्त फायद्याचं ठरत असतं. असाच तो श्रीमंत मानसिकतेचा माणूस ज्यावेळी असा मोठा क्रॅश येत असतो तर त्या क्रॅश मध्ये घाबरून न जाता ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली संधी आहे हे ठरवून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. उलट गरीब मानसिकता असणारा जो माणूस आहे तो घाबरतो आणि जो आपला लॉस होत आहे तो लॉस आणखीन जास्त वाढू नये असा विचार करतो आणि तो घेतलेले स्टॉक्स विकतो आणि त्या शेअर्स मधून बाहेर पडतो. तर मित्रांनो, हा एक सर्वात महत्वाचा मानसिकतेतील बदल आहे. जसं की वॉरन बफेट म्हणतात की ज्यावेळी सेल करत असतात त्यावेळी तुम्ही खरेदी करा, आणि ज्यावेळी सगळी लोक सेल कधी करत असतात ज्यावेळी मार्केट क्रॅश सारखी परिस्थिती होत असते. आता सध्या जे टॅरिफचे वातावरण आहे, या टॅरिफच्या वातावरणामध्ये खूप सारे रिटेल इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर हे आपले स्टॉक्स विकण्याचा प्रयत्न करत आहेत. शॉर्ट टर्म साठी मार्केट थोडं खाली येऊ शकतं, परंतु मार्केटमध्ये खाली आल्यानंतरच इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला संधी आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे म्हणजे डिसिप्लिन, शिस्त. प्रत्येक माणूस हा शिस्तप्रिय माणूस हाच आपल्याला भविष्यामध्ये यशस्वी झालेला पाहत असतो. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमध्ये काम करत असताना शिस्त ही एकच अशी गोष्ट आहे की जी तुम्ही अंगीकारली तर चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळू शकतं. आणि जो श्रीमंत मानसिकता असलेला माणूस आहे त्याच्याकडे तो प्रत्येक आपला जो प्लॅन केलेला असेल त्यानुसार तो नियमित गुंतवणूक करत राहतो, त्याचं परत अनालिसिस करत राहतो. एक दिवस मनात आलं तर इन्व्हेस्टमेंट करायचं, मनात आलं तर बाहेर पैसे काढायचं, दुसऱ्या स्टॉक मध्ये टाकायचं, असं तो कधीही करणार नाही. त्यामुळे श्रीमंत मानसिकता असणारा माणूस हा नेहमीच इन्व्हेस्टमेंट करत राहतो, त्याचं रिव्ह्यू योग्य वेळी करत राहतो. उलट गरीब मानसिकता असणारा जो माणूस आहे तो माणूस बातम्यावरच लगेच गुंतवणूक करतो. एखादी न्यूज चांगली आली
की एका कंपनीचा स्टॉक मध्ये चांगली न्यूज आली तर तो स्टॉक वाढेल, या आधारे तो लगेच त्या स्टॉकच्या किमतीमध्ये तो स्टॉक खरेदी करतो वा वरती जाण्याची वाट बघतो. आणि कंटाळा आला तर तो स्टॉक थांबतो आणि परत काही करत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य नसतं, डिसिप्लिन नसतं. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, कितक्या रुपयाचं करायचं आहे, लॉस किती होणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे, तो इन्व्हेस्टमेंट कंपाऊंडिंग करत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी जो गरीब मानसिकता असणारा माणूस आहे तो करत नाही. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे लॉस कडे पाहण्याचा दृष्टिकोन. जर शेअर मार्केट आहे, या शेअर मार्केटमध्ये तुम्ही कितीही प्रॉफिट किती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला लॉस होणारच आहे. कितीही चांगलं अनालिसिस करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला किंवा ट्रेडिंग केला तरी सुद्धा तोटा होण्याची शक्यता नेहमीच आपल्या पाठीशी असते. त्यामुळे तोट्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. तोटा हा आपल्याला शिकवण्यासाठी येत असतो. तोटा हा आपल्याला संधी असते की ज्यामध्ये आपलं काहीतरी चुकत आहे. मग तोटा हा होणारच आहे आणि झालेला तोटा सहन करण्याची क्षमता मिळवण्यासाठी श्रीमंत माणूस हा झटत असतो. मिळणारा तोटा हा मान्य करतो व त्यातून बाहेर पडतो. एखादा 2-3 स्टॉक घेतले तर घेतलेले सर्व 2-3 स्टॉक्स हे एका वेळी चालणार नाहीत. त्यापैकी काही स्टॉक चालतील, काही चालणार नाहीत किंवा काही लॉस मध्ये जातील. मग जो स्टॉक लॉस मध्ये चाललेला आहे तो लॉस मध्ये चालणारा स्टॉक हा तोट्यामध्ये बाहेर विकणे आणि त्यातून बाहेर पडणे हा श्रीमंत मानसिकता असणारा माणूस काम करत असतो. या विरुद्ध गरीब मानसिकता असणारा जो माणूस आहे तो असा विचार करतो की मी तर चांगलं अनालिसिस केलं होतं, या स्टॉक बद्दल न्यूज मध्ये पण चांगली बातमी आली होती, मग हा स्टॉक मी घेतलेल्या विरुद्ध दिशेला कसा जात आहे, यामध्ये माझं काही चुकलेलं नाही. मार्केटलाच तो दोष देतो व होणारा लॉस तो पाहत राहतो. त्या लॉस मधून बाहेर पडण्याचं धाडस त्याला होत नाही आणि तो मोठा लॉस करून घेतो. तो गुंतवणुकीपासून दूर जातो. गरीब मानसिकता असणारा माणूस हा नेहमीच जास्त प्रयत्न करतो ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तो प्राधान्य देत नाही. त्यामुळे श्रीमंत माणसं हे ट्रेडिंग न करता इन्व्हेस्टमेंटला जास्त फोकस करतात. विरुद्ध गरीब माणसं इन्व्हेस्टमेंटला जास्त फोकस न करता ट्रेडिंग करण्यासाठी जास्त विचार करतात. आणि हा एक मोठा बदल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं एक फरक आहे ज्यावरती श्रीमंत मानसिकता आणि गरीब मानसिकता आपल्याला समजून येते, ते म्हणजे शिक्षण. तर जी माणसाची मानसिकता, ज्यांचा माइंडसेट हा चांगला आहे, श्रीमंत आहे, ती माणसे नेहमी पुस्तके वाचतात, नवीन नवीन सेमिनार अटेंड करतात, नवीन नवीन व्हिडिओ पाहतात, ज्यामुळे त्यांचं जे स्किल आहे ते स्किल आणखीन त्यांना वाढवत नेता येईल. या विरुद्ध जी गरीब मानसिकतेतली माणसं आहेत, जी फिक्स्ड माइंडसेटची माणसं आहेत, तर ती गुंतवणुकीपासून त्यांना भीती बाळगते. नवीन गोष्टी शिकायला ते टाळाटाळ करतात आणि आयत्या सोप्या मिळालेल्या गोष्टीवरती काम करणं हे त्यांना जास्त आवडत असतं. तर मित्रांनो, कधीही जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, शिक्षण कंटिन्युअस नवीन गोष्टी शिकत राहणे याला दुसरा पर्याय नाहीये. आणि जर मी भरपूर शिकलेलो आहे असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुमची मानसिकता श्रीमंत मानसिकतेतून तुम्ही गरीब मानसिकतेकडे तुमची वाटचाल चालू झालेली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, मानसिकता ही कशा प्रकारची असते, योग्य प्रकारची मानसिकता घेऊन आपण स्टॉक मार्केटमध्ये कसे काम करू शकतो, हा एक समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केला होता. शेअर मार्केट हे श्रीमंतीसाठी नाहीये. आणखीन एक गोष्ट आहे की शेअर मार्केटमध्ये काम केल्यानंतर माणूस हा श्रीमंत होतो, हे अजिबात चूक आहे. शेअर मार्केट हे श्रीमंतीसाठी नाही, तर श्रीमंत विचारसरणी डेव्हलप करण्यासाठी हे एक चांगलं साधन आहे. चांगल्या माणसाला, चांगल्या माइंडसेट असणाऱ्या विचारसरणीच्या व्यक्तीलाच शेअर मार्केट हे नेहमी यश देत असतं आणि हे नेहमी आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं आपला विचार बदला, आपली वागणूक बदला, प्रॉफिट, संपत्ती आपोआप तुमच्याकडे चालून येईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.